पक्क ठरले आमचं आमचं पक्क ठरलं. फक्त अजित आबा आणि त्याच्याबरोबर राहिलेले चारही उमेदवार आणि घड्याळ चिन्हाला मतदान करायचं हे पक्क ठरलेलं आहे आमचं. मग 16 तारखेला गुलाल कोणाचा असणार आहे? अजित आबाच्या पॅनेलचा, राष्ट्रवादीचा, अजित पवारांच्या पॅनेलचा. आनंद उत्सव साजरा करणार, गुलाल उधळणार, पेढे वाटणार. पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहेच की प्रभाग क्रमांक 15 मधील निवडणुकीची ही लढत ही अतिशय रंगतदार वळणावरती आता येऊन ठेपलेली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा निरंकारी महात्मे बाळासाहेब तात्या घुलेसाहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक 15 मध्ये सध्या काय वातावरण आहे, हवा कोणाची आहे. महात्माजी धन्यरंगार. महात्माजी काय सांगाल, काय स्थिती प्रभाग क्रमांक 15ची आहे? प्रभाग 15 मध्ये जे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलेत त्यांचे संपूर्ण काम करण्याची पद्धत आणि लोकांना प्रेमाने सांगून प्रेमाने जिंकण्याची पद्धत फार सुंदर आहे. मी संत निरंकारी मंडळ मांजरी येथील रेल्वे गेटचा रहिवासी आहे. आमची गुल्हे पाटील कॉलनी, तुपे कॉलनी आणि घागरे कॉलनी ही पूर्ण अजित आबाच्या पॅनेलच्या पाठीमागे संपूर्ण कॉलनी आमच्या आहेत आणि एक मताने राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ या चिन्हाला मतदान करणार आहेत. मी सांगू इच्छितो की कोणतंही काम अजित आबाकडे घेऊन गेल्यानंतर पॉझिटिव्हच काम करणार, विचार करून काम करणार आणि समोरच्या माणसाला कधीही दुखावलं जाणार नाही ह्याची पूर्ण गॅरंटी माझ्याकडनं घ्यायची. कारण मी जवळून अजित आबांचं पॅनल पाहिले, अण्णा दारोडकरांचा विचार केला आहे, तुपेताईंचं ऐकलं, कांबळेताईंचं मी पाहिलं. चारही उमेदवार सुशिक्षित आणि व्यवस्थित आहेत. आता आपण सांगितले की 100% आम्ही अजित आबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. अजित आबा घुले यांच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण सर्वच उमेदवारांना तुमच्या परिसरातून मताधिक्य आपण देणार आहात असं आपण सांगितलं आहे. अजित आबाकडून काय अपेक्षा असणार आहेत आपल्या? अजित आबाकडनं अपेक्षा काही राहिलेल्या नाहीत. काही त्यांनी आम्हाला लाईटची व्यवस्था करून दिली, ड्रेनेजची लाईट करून दिली, पाण्याची व्यवस्था करून दिली आणि जे सांगितलं ते संपूर्ण काम एका फोनवर केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडनं कोणतीच आज अपेक्षा राहिली नाही. पण आम्ही त्यांना भरघोस मतं देऊन चांगल्या मताधिक्याने निवडून आणणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. बाकीच्या जे मतदार आहेत किंवा संत महात्मे आहेत आपले निरंकारी मिशनचे, त्यांना काय आपलं काय बोलणं झालंय का तुमचं किंवा काय आव्हान कराल त्यांना? मी आमच्या निरंकारी मंडळाला आव्हान करतो की अजित आबा सुशिक्षित आहे, शिवभक्त आहे आणि त्यांनी ब्रह्मज्ञान घेतलेलं आहे आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत. फोन केला की अजित आबा 15 मिनिटात आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि आम्हाला पूर्ण गायडन्स करतात की तरुण पिढी कुठंही व्हायला जाऊ नयेत. त्याचा आम्हाला ते सांगतात की तात्या आज तरुण पिढी व्हायला गेलेली आहे, त्यांना सुधारून घ्यायचं आपल्याला, असा आबाचा आम्हाला उपदेश असतो. आणि तरुण पिढींना चांगलं घडवण्याचं काम ह्या अजित आबाकडनं होणार आहे. त्यामुळं तुमचं ठरलंय म्हणायचं? पक्क ठरलं आमचं आमचं पक्क ठरलं. फक्त अजित आबा आणि त्याच्याबरोबर राहिलेले चारही उमेदवार आणि घड्याळ चिन्हाला मतदान करायचं हे पक्क ठरलेलं आहे आमचं. मग 16 तारखेला गुलाल कोणाचा असणार आहे? अजित आबाच्या पॅनेलचा, राष्ट्रवादीचा, अजित पवारांच्या पॅनेलचा. मग तुम्ही जाणार, आनंदोत्सव साजरा करणार का? 100% आनंद उत्सव साजरा करणार, गुलाल उधळणार, पेढे वाटणार. तर हे होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सर्व चार उमेदवारांच्या संदर्भातला हा विश्वास इथं सर्व प्रभागामध्ये दिसून येतोय. त्यामुळं प्रभाग क्रमांक 15 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार बहुमतानं निवडून येतील असा विश्वास अनेक जण या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात आहे. तात्या, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.